कधी तुम्ही कणकीचे गोळे इडली पात्रात ठेवले का? तर आज ठेवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ खूप असा स्पेशल होणार आहे, कारण की लहानापासून तर मोठ्यापर्यंत आवडणारा एक असा पदार्थ जो आपण बाहेरून आणून नेहमीच खातो, पण आज आपण तो इडली पात्रात बनवणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपल्याला 1 कप अशी कणिक लागणार आहे. तर इथे जे मी प्रमाण घेत आहे ते या कपाने घेत आहे. जर तुमच्याकडे कप नसेल तर आपल्या घरी जी स्टीलची वाटी असते त्याने सुद्धा आपण घेऊ शकतो. 1 कप कणिक घेतल्यानंतर अर्धा कप आपल्याला इथे बेसन पीठ लागणार आहे आणि त्या अर्ध्यापेक्षा अर्धा आपल्याला रवा लागणार आहे. रवा आपल्याला इथे बारीक घ्यायचा आहे. 1 कप कणकेसाठी अर्धा कप बेसन आणि अर्ध्या कपापेक्षा अर्धा कप आपल्याला रवा असा आपण इथे माप घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला खायचा सोडा आणि अर्ध्या चमच्यापेक्षा कमी असं आपल्याला इथे मीठ लागणार आहे. हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला सगळं साहित्य घेऊन पूर्णतः मिक्स करून घ्यायचं आहे. आज आपण घरच्या घरी नानकटे बनवत आहोत. तुम्हाला माहीतच आहे की लहानापासून तर मोठ्यापर्यंत अत्यंत आवडीने खाणारा पदार्थ म्हणजे नानकटाई, आणि हा आपण विकत आणतो. पण आज आपण बेकरीतून विकत न आणता किंवा कुठलंही ओव्हन न वापरता आपण इडली पात्राचा वापर करून नानकटे बनवणार आहोत. तर बघू शकता इथे कणिक छान अशी मिक्स झालेली आहे. आता ही कणिक आपण साईडनं ठेवूया आणि इथे आणखी एक भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये 1 वाटी असं तूप घेऊया. तर हे घरी बनवलेलं तूप आहे आणि घरी बनवलेलं तूप कसं बनवायचं याचा व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. 1 वाटी आपण तूप घेतलेलं आहे आणि त्याच 1 वाटीने आपल्याला 1 वाटी अशी इथे पिठी साखर लागणार आहे. आता पिठी साखर व जे तूप आहे ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही पिठी साखर व तूप मिक्स करताना ते आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपण हे तूप मिक्स करू तेव्हा हे तूप जोपर्यंत हलकं होत नाही किंवा हे जे मिश्रण आहे जोपर्यंत हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला याला फेटायचं आहे. हे तूप व साखर फेटण्यासाठी मला पूर्णतः 15 मिनिटं इथं लागलेले आहे आणि 15 मिनिटानंतर हे तूप छान असं हलकं झालेलं आहे. म्हणजेच आपल्याला नानकटेला जसं तूप हवं आहे तसं तूप इथे झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, ते एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये घ्यायचं आहे पाणी. आपल्याला पाणी घेऊन चेक करायचं आहे की आपल्या नानकटेसाठी जसं आपल्याला तूप व साखरेचं मिश्रण हवं आहे तसं पूर्णतः हे बनलं काय. तर इथे जेव्हा आपण अशा प्रकारे गोळा टाकू तेव्हा तूप जर वर तरंगलं तर समजायचं की आपलं जे हे सारण आहे ते सारण परफेक्ट झालेलं आहे, आणि जर ते वर तरंगत नसेल तर समजायचं की आपल्याला आणखी फेटण्याची गरज आहे. तर इथे मी जेव्हा हा गोळा पाण्यामध्ये टाकला तेव्हा तो बुडत बसला, म्हणजे आपल्याला आणखी याला थोडं फेटून घ्यायचं आहे. तर मी ते आणखी 5 मिनिटाला छान असं फेटून घेणार आहे. पण जेव्हा बाहेरून आणून नानकटे खातो ती नानकटे मैद्याची असते, म्हणजे ती अनहेल्दी असते. पण जर आपण अशा प्रकारे गव्हाच्या कणकेपासून जर नानकटे बनवली तर ती खूप अशी हेल्दी तयार होते. म्हणून घरच्या घरी नानकटे नक्की बनवा. आणि ते छान असे 5 मिनिटं झालेले आहे आणि मी आता आणखी एक वेळा हे जे सारण आहे ते चेक करून पाहणार आहे. आता आपण आणखी थोडंसं जे सारण आहे ते या पाण्यामध्ये टाकून पाहूया. तर इथे जेव्हा मी चेक केलं तेव्हा हा जो नंतर टाकलेला मी जो गोळा आहे तो गोळा पाण्यावर तरंगला आणि तुम्ही बघू शकता पहिला टाकलेला गोळा किंवा पहिले टाकलेलं जे सारण आहे आणि नंतर टाकलेलं सारण, पहिलं सारण हे आतमध्ये बसलं आणि दुसरं जे सारण आहे ते वर आलं. आणि असंच आपल्याला नानकटाईमध्ये हे सारण हवं आहे. आता आपल्याला जी कणिक आहे या कणकीमध्ये पूर्णतः जे हे आपण सारण तयार केलेलं आहे किंवा जे तूप व साखरेचं एक मिश्रण तयार केलेलं आहे हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. घरच्या घरी नानकटे बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे जर आपण नानकटाई बनवली तर ही नानकटाई कधीच फसत नाही. म्हणून केव्हाही तुम्हाला जर नानकटाई बनवायची असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवा. आता पूर्णतः सारण याच्यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही जी कणिक आहे व हे जे सारण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला याच्यात पाण्याचा एक थेंबही न वापरता याचा छान असा गोळा तयार करायचा आहे. तर आपल्याला छान असं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कधी अशा प्रकारे गव्हाच्या कणकेची पासून नानकटे बनवली का, मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि जर आपल्याकडे पाहुणे आले असतील किंवा जर आपल्या मुलांना काहीतरी हवं असेल तेव्हासुद्धा आपण ही नानकटे अगदी अर्धा ते पाऊण तासात आपण घरच्या घरी ही नानकटे नक्कीच बनवू शकतो. आता जर आपल्याला इथे थोडं तूप कमी वाटत असेल तर आपण इथे तूप घालायचं आहे. पाणी बिलकुलच इथे घालायचं नाही, म्हणजे दुधाचा व पाण्याचा वापर आपल्याला इथे बिलकुलच करायचा नाही. मला इथे थोडं तूप कमी वाटलं तर मी थोडं तूप आणखी घातलं आणि त्याला छान असं मिक्स करून घेत आहे. याचे आपल्याला छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. पाण्याचा किंवा दुधाचा एक थेंबही न वापरता इथे आपले छान अशी कणिक मळून तयार होते व छान असे गोळेही तयार होते, कारण की आपण याच्यामध्ये तूप व साखरेचं असं मिश्रण टाकलेलं आहे की ज्याच्यामुळे ही कणिक छान अशी सेट होते. तर इथे बघू शकता आपले गोळे छान असे बनून तयार झालेले आहे आणि आता याचीच आपल्याला बनवायची आहे ती नानकटाई. इथे बघू शकता कणकेचे छान असे गोळे बनून तयार आहे. आता आपल्याला ज्या प्रकारची नानकटाई इथे बनवायची आहे त्या प्रकारचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे.
तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे गोळे करायचे आणि अगदी हलक्या हाताने याला शेप द्यायचा. आता बघा, इथे आपल्याला जशी आवडते त्या हिशोबाने किंवा आपल्या आवडीनुसार आपण इथे शेप देऊ शकतो. पण नानकटे आहे आणि नानकटे अशी चापट व गोलाकाराची असते, म्हणून आपण इथे असे चापट व गोलाकाराचा शेप देणार आहे. इथे आपण पाण्याचा एकही थेंब वापरला नाही, म्हणून आपल्याला इथे हलक्या हातानेच अशी नानकटे थापून घ्यायची आहे किंवा बनवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता मी एक नानकटी बनवली आणि इथे एक नानकटी आपली तयार आहे. आता आपण अशा प्रकारेच पूर्ण ज्या नानकटी आहे त्या बनवून घेऊया. आता आपण इडलीचं पात्र घेऊया आणि या इडलीच्या पात्रामध्ये छान अशी नानकटे कशी बनवल्या जाते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. अगदी हातावर थापायची सुद्धा गरज नाही किंवा हातावर बनवायची सुद्धा गरज नाही. आपल्याला काय करायचं आहे, इडलीचं पात्र घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये असे छोटे छोटे असे गोळे ठेवायचे आणि त्याला अशा प्रकारे चापट आकारात व्यवस्थित असा गोल शेप देऊन मस्त थापायचं. म्हणजे आपल्याला इथे हातावर थापायची सुद्धा गरज नाही किंवा हातावर सुद्धा नानकटे बनवायची गरज नाही. इडलीच्या पात्रामध्ये सुद्धा आपण छान अशी नानकटे बनवू शकतो. इथे बघा मी अशा छोट्या छोट्या अशा नानकटे बनवून दाखवले आहे. आता मी याच्यापेक्षा मोठ्या आकाराची सुद्धा नानकटे तुम्हाला इडलीच्या पात्रामध्ये बनवून दाखवणार आहे. तर बघू शकता छान अशा छोट्या नानकटे आपण इथं बनवलेल्या आहे. आता इथे आपण मोठ्या अशा नानकटे बनवून घेऊया. तर आपल्याला थोडा मोठा इथे गोळा घ्यायचा आहे आणि त्या गोळ्याच्या हिशोबाने आपल्याला इथे नानकटे बनवायचे आहे. तर अशा प्रकारे गोळा करायचा आणि अशा प्रकारे ठेवून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गोळे करून घ्यायचे आहे. म्हणजे आता बघा, ह्या इडली पात्रात 4 नानकटे होते आणि 4 नानकटेसाठी 4 गोळे आपण इथे करून घेऊया. खूप मस्त आणि सोपी पद्धत आहे. आपल्याला नानकटे हातावर बनवण्याची सुद्धा गरज नाही आणि ओव्हन न वापरता सुद्धा आपण इथे छान अशी नानकटे नक्कीच बनवू शकतो. तर बघा 4 असे गोळे मी करून ठेवलेले आहे आणि आता त्याला याच्यामध्ये छान असं आपण थापून घेऊया. नानकटे बनवताना ती व्यवस्थित गोल आली पाहिजे किंवा तिला व्यवस्थित असा शेप आला पाहिजे. त्याच्यापेक्षा आपण इथे इडलीच्या पात्रामध्ये सुद्धा छान असा शेप तिला देऊ शकतो. तिथे बघू शकता मी 3 प्रकारे नानकटे कशी बनवायची ते दाखवलेले आहे. तर आता बघा इथे छान अशी आपली नानकटे बनून तयार आहे. आता याच्यावर आपल्याला नानकटे आपली आणखी चांगली दिसायला हवी आणि आणखी चविष्ट व्हावी, त्याच्यासाठी मी इथे मनुका लावून घेत आहे. तुम्ही इथे काजू किंवा बदामसुद्धा लावू शकता. अशा प्रकारे पूर्ण जे नानकटे आहे याच्यावर मी अशा प्रकारे जे मनुका आहे त्या लावून घेणार आहे. ते बघा पूर्ण ज्या नानकडी आहे त्याच्यावर मी मनुका लावून घेतलेले आहे आणि आता इडलीचं पात्र घेणार आहे आणि त्याच्यावर पूर्णतः नानकटे मी अशा प्रकारे ठेवून घेणार आहे. आता एकीकडे आपल्याला इडलीचं जे कुकर आहे तो आपल्याला गरम करायला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर हे जे मीठ मी घातलेलं आहे ते मीठ मी नेहमी वापरत असते, तेच मी इथे मीठ वापरलेलं आहे. आता आपल्याला मीठ छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला हे जे इडलीचे पात्र आहे ते ठेवून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं मोठ्या पॉवरवर ह्या नानकटे शिजू द्यायचे आहे. 10 मिनटे तर पूर्ण झालेले आहे आणि मी जेव्हा 10 मिनटांनंतर चेक केलं तर तुम्ही बघू शकता नानकटे आपली छान अशी शिजून तयार आहे आणि कलर खूप असा छान आलेला आहे. थोड्या जास्त शिजल्या गेलेल्या आहे, पण काही हरकत नाही. खूप अशी चवीला चविष्ट ही नानकटे झालेली आहे. बघू शकता कलरही पाहू शकता किती अप्रतिम आलेला आहे आणि मी जेव्हा याची चव घेऊन पाहिली तर खूप अशी चवीला चविष्ट ही नानकटे झाली, तशीच खूप अशी रुचकर झाली. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.